राहुरी विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे। दिग्गज नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आणि सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती। महायुतीकडून शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली। त्यानंतर विरोधकांनी माघार घ्यावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले। विशेष म्हणजे कर्डिले यांच्या विरोधात उभे राहण्याची तयारी दर्शवणारे प्राजक्त तनपुरे यांनी ऐनवेळी माघार घेतली। मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर त्यांनी घेतलेला हा निर्णय चर्चेचा विषय ठरला आणि यामुळे निवडणूक एकतर्फी होणार अशी चिन्ह स्पष्ट दिसत असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मोठा राजकीय डाव टाकला। राष्ट्रवादीकडून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि इथूनच या निवडणुकीत खरा ट्विस्ट आला। आता ही निवडणूक बिनविरोध न होता कर्डिले विरुद्ध मोकाटे अशी थेट लढत होणार आहे। जर आपण गोविंद मोकाटे यांचा राजकीय प्रवास पाहिला तर ते गेली 20 ते 25 वर्ष स्थानिक राजकारणात सक्रिय आहेत। राहुरी तालुक्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे आणि शिवाजीराव कर्डिले यांचे कट्टर विरोधक म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे। पंचायत समितीपासून जिल्हा परिषदेपर्यंत त्यांनी काम केलं आहे। म्हणूनच स्थानिक प्रश्न, सिंचन, साखर कारखाने आणि विकासाच्या मुद्द्यांवर त्यांची पकड मजबूत मानली जाते। दुसरीकडे अक्षय कर्डिले राजकारणात तुलनेने नवीन चेहरा असला तरी त्यांना वडिलांची राजकीय परंपरा आणि जनसंपर्काचा मोठा वारसा लाभला आहे। शिवाजीराव कर्डिले यांच्या कामामुळे निर्माण झालेली सहानुभूतीची लाट अक्षय कर्डिले यांच्या बाजूने जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणजेच या पोटनिवडणुकीत खरी लढत आहे सहानुभूतीची लाट विरुद्ध राजकीय अनुभव। एकीकडे तरुण चेहरा आणि कुटुंबाचा वारसा तर दुसरीकडे अनुभवी नेतृत्व आणि स्थानिक पातळीवरील मजबूत पकड। आता राहुरीकरांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने जाणार हे येणाऱ्या निकालातून स्पष्ट होईलच। तोपर्यंत तुमचं मत काय आहे हे कमेंटद्वारे नक्की सांगा। अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।